नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण डोरी पाइपिंग बनवण्यासाठी कोणतं मटेरियल लागणार आहे हे बघणार आहोत। आपल्या काठपदराच्या ज्या साड्या असतात ना किंवा पैठणीच्या साड्या, त्याला जे कॉन्ट्रास्टमध्ये काठ असतात त्यासाठी ह्या डोरी पाइपिंगचा यूज केला जातो आणि ह्याच्यामुळे ब्लाउजला खूप सुंदर अशी झळाळी किंवा बॉर्डर तयार होते। तर तुम्ही पाहू शकता, हे काही ब्लाउज पीस मी दाखवत आहे, त्याच्या कॉन्ट्रास्ट शेडनुसार आपण डोरी पाइपिंग बनवू शकतो। आता हा पाहू शकता व्हाईट गोल्ड आहे, तो किती छान कॉन्ट्रास्टमध्ये जातो आणि खूप सुंदर डिझाईन तयार होते। सिल्वरला सिल्वर कलरचं फॅब्रिक यूज करू शकतो। हा डार्क कॉपर कलरचा कॉन्ट्रास्टमध्ये कलर आहे, सो आपण डार्क कॉपर मटेरियल यूज करू शकतो। ह्या ब्लाउज पीसला सुद्धा सिल्वर कलरचा फॅब्रिक यूज करून छान अशी डोरी पाइपिंग तयार करू शकतो। डोरी पाइपिंग तयार करून आपण जर आपल्या ब्लाउजच्या डिझाईनला अटॅच केली तर ब्लाउजची डिझाईन खूप सुंदर आणि हायलाइटेड होते, त्यामुळे खूप सुंदर असा लुक तयार होतो। सो चला पाहूया आपण डोरी पाइपिंग कशी तयारी करायची। डोरी पाइपिंग तयार करण्यासाठी क्रॉसमध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। 1.5 इंचाच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। जेव्हा आपण डोरी पाइपिंग तयार करतो तेव्हा आपल्याला दोन्ही साईडून फिनिशिंग द्यायची असते, त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, ज्या क्रॉस मटेरियलमध्ये किंवा तिरक्या कापडामध्ये कट करून घ्यायच्या आहेत। जर सिंपल पाइपिंग असेल तर त्यासाठी आपण 1.25 इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी कट करतो। पण जर आपल्याला डोरी पाइपिंग बनवायची असेल घरच्या घरी, मार्केटपेक्षा खूप चांगल्या क्वालिटीची डोरी पाइपिंग तयार होते। त्यासाठी आपल्याला हा जो थ्रेड असणार आहे तो एकदम स्मॉल साईजचा घ्यायचा आहे, जेणेकरून खूप सुंदर अशी छोटी डोरी पाइपिंग तयार होते। सो अशा आपण पट्ट्या कट करून घेतल्या, एक पट्टी उभी एक आडवी अशा प्रपोर्शनमध्ये ठेवून घेतलं आणि अशी क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेत आहे मी रेड कलरने। सेम त्या लाईनवर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून जी आपली पाइपिंगची पट्टी असते ती एकदम स्ट्रेट तयार होते, कुठेही वाकडी तिकडी होत नाही आणि आपल्याला डोरी पाइपिंग बनवायला अति सोपं होऊन जातं। तुम्ही पाहू शकता, पुन्हा मी दाखवते, एक सरळ आणि एक अशी उभी पट्टी ठेवून क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे। जे एक्स्ट्रा मटेरियल आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यावर एक डोरी अटॅच करायची आहे, साधारण अर्धा इंच एवढं मार्क करून बरोबर मी त्या लाईनवर ही जी डोरी आहे ती ठेवून घेत आहे। सर्वप्रथम आपल्याला 1 इंच डोरी बाहेरच्या साईडला काढून लॉक स्टिच देऊन घ्यायचे आहे, कारण हे जे मटेरियल असतं ना ते क्रॉसमध्ये असतं, तिरक्या कापडात कट केलं असतं, त्यामुळे ते खेचलं जातं। सो सुरुवातीला आपल्याला जी 1 इंचाची डोरी आहे ती बाहेरच्या साईडला ओढून शिलाई देऊन घ्यायची आहे। सिंगल प्रेशर फुटने शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख अशी पाइपिंग तयार होत आहे। सुरुवातीला हळूवार अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही एकदम फास्ट शिलाई देऊन घेतली तरी चालेल। आणि जे जॉईंट आहेत ते ओपन करून शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण खूप छान अशी डोरी पाइपिंगला शिलाई देऊन घेतली आहे। आता जेव्हा आपण डोरी पाइपिंग कट करतो ना, जी डोरी कट करतो ना, त्यासाठी आपल्याला ही जी आपण पट्टी तयार केली ती अशी खेचून ज्यातला स्पेस असतो ना त्यातला तो बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा आहे आणि साधारणतः 3 इंच तरी डोरी एक्स्ट्रा ठेवूनच कट करायची आहे, कारण ही पट्टी क्रॉसमध्ये कट केलेली असते, त्यामुळे ही डोरी पाइपिंग वाढत जाते। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्याला ती खेचायला लागते। आता आपल्याला सेकंड साईडने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, त्यासाठी पट्टी 1/2 इंच आतमध्ये फोल्ड करून एकदम कडेकडेने अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। अशी शिलाई देताना जे कॉर्नर्स बाहेर आलेले असतात, जे जॉईंट असतात ना, ते सुद्धा कट करून आतमध्ये फोल्ड करून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी एकदम फिनिशिंगमध्ये डोरी पाइपिंग तयार झालेली आहे। तुम्हाला सुद्धा जर तुमच्या ब्लाऊजसाठी अशाच पद्धतीने डोरी पाइपिंग तयार करायची असेल तर नक्की करा। एकदम कमी बजेटमध्ये खूप छान आणि भरपूर मोठ्या प्रमाणात डोरी पाइपिंग तयार होते, जेणेकरून तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजला डिझाईन करू शकता। इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर व्हिडिओला लाईक केला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा। जर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल ना ताईंनो, तर आपल्या व्हिडिओ खाली एक छोटीशी कमेंट नक्की करा की हा व्हिडिओ कसा वाटला। बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।